नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव भूषण आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीचीच आहे. साधारणतः 5-6 महिने झाले आणि आमच्या घरातले सगळेच गावी गेले होते. आई वडील आणि बायको वगैरे गावी गेल्यामुळे मी काय निवांतच होतो. अगदी आठवडाभर ते निघून गेले होते. मी मात्र इथे राहणार होतो, कारण की घरामध्ये थोडासा कार्यक्रम होता आणि माझ्या चुलत्याच्या मुलीचं लग्न होतं. त्यामुळे घरातलं असल्यामुळे सगळे तिकडे निघून गेले होते. मी मात्र इकडे, कारण की मला अजून सुट्टी नव्हती आणि मी 2-3 दिवस कमी असताना जाणार होतो गावी. त्यामुळे माझं खूप दिवसापासून इच्छा होती. मी एका माझ्या मैत्रिणीला खूप बोलायचो, मात्र कधी भेटलंच नव्हतं. आम्हाला भेटायला कुठे वेळच भेटत नव्हता. मग मी रात्रभर निवांत होतो. मला काही करमत पण नव्हतं. मी बाहेरून जेवण करून आलं, त्यावेळेस मला तिची आठवण आली. मी लगेच तिला फोन केला आणि ती पण लगेच तयार झाली. आता मग काय, कोणी नसताना मी तिला फ्लॅटवरती आणलं आणि रात्रभर काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करू. मित्रांनो, माझं नाव भूषण आहे. तसं पहिल्यापासून मी गावाकडे होतो, मात्र चांगली नोकरी वगैरे लागली आणि त्यामुळे मी विचार केला की इकडे शहराकडेच राहूया. घरातले पण माझे इकडे आले. साधारणतः लग्नाला बरेच वर्ष झाली होती, मात्र आधीसारखं प्रेम राहत नाही. आधीसारखं एवढा रोमॅन्स वगैरे होत नसायचा, कारण की माझ्या घरचे एवढे काही रोमॅन्टिक नाहीत आणि मी पण एवढं काही त्याच्यामध्ये भाग घेत नाही. प्रत्येकालाच वाटतं की असं वेगळं काहीतरी असावं, त्याच्यातच झालं असं. त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे. मी एकटाच होतो आणि चांगले 5-6 दिवस निवांत होतो. त्याच्यात रविवारचा दिवस आणि दिवस पण खूपच कंटाळवाला गेला होता. माझं थोडंफार काम उरकलं आणि मग वेळ जाता जात नसायचा. मी बाहेर गेलो आणि जेवण करून मेसला आलो. मात्र तिथून येताना माझी एका मैत्रिणीशी बोलणं झालं. अर्थातच आम्ही फोनवरती खूप दिवसापासून बोलत होतो. ती पण इथेच होती, मात्र तिला पण वेळ नसायचा आणि मी आता निवांत होतो. जेवण वगैरे केलं आणि येऊन रूमवरती पडलोच होतो. मला डोळ्यासमोर तीच येऊ लागली, म्हणून मग मी फोन केला. मात्र थोडा वेळ आम्ही बोललो आणि मग माझी खूप इच्छा झाली. शेवटी मी तिला म्हटलं की मला पण काही करमत नाही, रूमवरती मी एकटाच आहे. तिने विचारलं घरातले. मी म्हटलं गेले ना ते गावाकडे. तशी तिची पण हिंमत होत नव्हती आणि शेवटी मी म्हटलं आहे का रिकामी, खूप दिवसापासून आपलं ठरलं होतं भेटायचं, आज आहे मी रात्रभर. त्यावेळेस ती म्हटली तू आधी तरी सांगायचंच ना, मी आता कामावरती आहे. माझं तर मूडच ऑफ झाला आणि मग काय, तिने लगेच फोन ठेवला. मला स्वतःलाच खूपच असं वेगळं वाटू लागलं. त्यावेळेस तिला मी पुन्हा फोन केला आणि म्हटलं अगं आज सुट्टी नाही का घेतली रविवार. त्यावेळेस ती म्हटली नाही, खूप महत्त्वाचं काम होतं ना, आले. त्यावेळेस मी म्हटलं की संध्याकाळी असेल निवांत तर मी तुला घ्यायला येतो, राहूया एक दिवस, जरा आराम करू. त्यावेळेस ती म्हटली चालेल ना. मग तिने ॲड्रेस दिला आणि तिथं मी आधीच अर्धा तास वाट पाहत येऊन थांबलो. बरोबर ती कामावरून सुटली. मी वाट पाहत होतो. एकावरून एक सुंदर अशा तिच्या मैत्रिणी जात होत्या, मात्र त्याच्यामधून ती लगेच उठून दिसली. मी वाट पाहत होतो. ती आली आणि गाडीवर बसली. कुठे जायचं आहे? त्यावेळेस मी म्हटलं की चल माझ्या फ्लॅटवरती. तसं म्हणायला गेलं तर आमच्या शेजापाजारांना एवढं काही कोणाचं पडलेलं नसायचं. कोण येतंय जातंय आमच्या घरातल्यांशी, पण त्यांची एवढी काही ओळख नव्हती. आणि फ्लॅट म्हटल्यावर आम्ही दोघं आलो आणि मी दरवाजा उघडून लगेच ती आतमध्ये आली. ती म्हटली मी फ्रेश होते आधी, काही खायला आहे का? दिवसभर खूपच भूक लागली. मी लगेच म्हटलं थांब, मी काहीतरी बाहेरून घेऊन येतो गरमागरम, तू तोपर्यंत आराम कर. मला मात्र दमच निघत नव्हता आणि कधी एकदा मी येतो असं झालं. मी बाहेरून थोडंसं जेवण घेऊन आलो गरमागरम आणि तिच्याकडे आलो.
ती अगदी तयारच होऊन बसली होती. काय ती देखणी दिसत होती. असं मला वाटत होतं की नुसतं आता लगेच चालू हो. मी म्हटलं की आधी जेवण कर. मी तिची चांगलीच काळजी घेत होतो, कारण की परत रात्रभर तिला माझी काळजी घ्यायची आहे हे तिने ओळखलं होतं. मी तिला घास भरवला आणि इथूनच प्रेमाला सुरुवात झाली. ती माझ्या बाजूला बसली होती आणि मला पण खूपच लाडीगोडी लावत होती. मी म्हटलं की माझी राणी, आज रात्र आपलीच आहे. अगदी निवांत आणि मनसोक्त आनंद घ्यायचा. त्यावेळेस ती म्हटली, हो, किती दिवस आहेत निवांत? मी म्हटलं 8 दिवस. त्यावेळेस ती म्हटली, वा, मग तर चांगलंच आहे. 8 दिवस रोज आपण इथेच येऊ. मी म्हटलं चालेल ना. मग काय, ती माझ्या बाजूला होती. आम्ही जेवलो आणि ती जाऊन तयार होऊन आली. त्यावेळेस तिने घरच्यांची माझ्या साडी घातली होती. त्याच्यामध्ये अगदीच देखणी दिसत होती. काय तिचा तो देखणा बांधा होता. पाहत बसावं की नुसतंच तिला जवळ घ्यावं असंच मला झालं होतं. त्यावेळेस ती मला म्हटली, पण सकाळी मला लवकर सोड, कारण की इथून माझं रूम खूपच लांब आहे. मला पण उरकायला लागतं. त्यावेळेस मी म्हटलं की बरं ठीक आहे. तर ती म्हटली की आज दिवसभर खूपच मला कंटाळा आला आहे आणि कामाचा खूपच शीण आला आहे. आज तूच मला काहीसं सुख दे. त्यावेळेस मग मी म्हटलं, हो, तू नको काळजी करू. आता ये माझ्याजवळ. मी मिठीत घेतलं आणि मी उचलून तिला घेऊन बेडवरती गेलो. त्यावेळेस ती म्हटली, खरंच तू कमालीचा आणि एकदम रांगडा, अगदी गावाकडचा टाईप आहे. सुरुवातीला पहिल्यांदा तुझी ओळख झाली होती त्यावेळेस असं काही वाटलं नव्हतं. मात्र हळूहळू तू मला आवडायला लागला आणि माझी खूपच इच्छा दटून आली. त्यावेळेस मी तिला सुख देत होतो. नुसतं मी ऐकत होतो. ती नुसतं तिचा हात माझ्या डोक्यात घेऊन कुरवाळत होती आणि मी मस्तपैकी तिचे 2 संत्रे त्याचा आनंद घेत होतो. कमालीचीच ती मला भासत होती. त्यावेळेस ती म्हटली की रात्रभर थांबायचं नाही. मी म्हटलं, तू काळजीच करू नको. बघ तुला कसा आनंद देतो. जवळ घेतलं आणि देऊ लागलो ना सुख. ती पण मला अगदी वेड्यासारखं प्रेम करत होती आणि त्या रूमवरती कोणी नसल्यामुळे ती मनसोक्तपणे तिचे आवाज मला ऐकू येत होते. मी तिला बसून तिने सुरुवातीला माझा खूप वेळ पाहिला आणि म्हटली की असाच कमालीचा आहेस तू. असं वाटतंय की आताच ह्याला नुसतं सोडूच नाही, नुसतं असं धरून बसावं. मी म्हटलं, हो का, तुझाच आहे. रात्रभर धरून बस, नाहीतर मिठीत घेऊन बस. तर ती म्हटली, हो. आणि मग आम्ही दोघंजणं चालू झालो. त्यावेळेस मी तिला एकावर एक असे दणके देत होतो आणि ती जोरजोरात ते आनंद घेत होती. तिथून पुढे आमचं चालू झालं. त्या रात्री चक्क मी कधी नव्हे ते 4 ते 5 वेळा शांत झालो होतो आणि तिने पण खूपदा स्वतःला अगदीच रिकामं केलं होतं. मग काय, आता आमचं हे चांगलंच चालू झालं. सकाळी ऑफिसला जायची तिची इच्छा नव्हती. मग मी पण एक दिवशी सुट्टी घेतली. आता ती आहे म्हटल्यावर दिवसभर आम्ही रूममध्ये अगदीच बेधडक आणि बिनधास्त होतो. कशाचीच काळजी नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीत मी सुख देत होतो. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.